नागपंचमी निमित्त शिराळ्यात आल्यावरती तुम्हाला जिवंत नाग पाहण्यासाठी याच्या घरी जा, त्या पाहुण्याला फोन कर, नाग दाखव मला, काहीतरी बघ, हे करावं लागतं. यावर्षी तुम्हाला असं काहीही करावं लागणार नाही. माननीय आमदार सत्यजित भाऊ देशमुख यांच्या प्रयत्नातून मागील वर्षाप्रमाणे ह्या वर्षी देखील 41 लोकांना नाग पकडण्याची परवानगी भेटलेली आहे. या 41 लोकांच्या माध्यमातून नागांबद्दलचे जे प्रबोधन आहे, समाज प्रबोधन आहे, त्यांच्याबद्दलचे गैरसमज आहे, सगळ्या गोष्टी तुम्हाला नागपंचमी दिवशी शिराळमध्ये 41 ठिकाणी विविध ठिकाणी तुम्हाला माहिती भेटणार आहे. त्याचबरोबर तुम्हाला जिवंत नाग पाहायला देखील भेटणार आहे. त्यापैकी एक ठिकाण म्हणजे श्रीराम चौक, म्हणजे श्री शनिदेव मंदिरा शेजारी कोकरूड नाका. हे माझ्या घरापासून जवळ आहे म्हणून सांगतो. ह्या भागात कोणीही आलं तर नक्कीच जावा. टायमिंग 12 ते 3 राहील. गेल्यावरती तुम्हाला नागांबद्दलचे पडणारे सर्व प्रश्नांची उत्तर तुम्हाला तिथे भेटले जातील आणि जिवंत नागाचं तुम्हाला दर्शन देखील घेता येईल. ह्या सर्व उपक्रमाचा फक्त एकच हेतू आहे की सापांचं आपल्या निसर्गामध्ये किती योगदान आहे, किती मोठं योगदान आहे हे लोकांपर्यंत पोहोचवणं. आणि त्याच्यासाठी नागपंचमीसारखा एवढा मोठा सण सोबतीला आहे. त्यासाठी सगळ्यांनी येत आहे. नागपंचमीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा.